पावसाळ्याची संध्याकाळ होती. रस्त्यावर पाणी साचलेलं, आकाश ढगांनी भरलेलं आणि त्या गार वाऱ्यातही मनात वेगळीच उकळ होती. आरव बस स्टॉपवर उभा होता. हातात तिकीट, डोळ्यासमोर आठवणी. आज पुन्हा तो त्याच गावात परतत होता, जिथे त्याचं सगळं प्रेम मागे राहिलं होतं. त्या गावाचं नाव होतं सावरगाव. लहानसं, शांत, पण आठवणींनी भरलेलं. तिथेच त्याने पहिल्यांदा तिला पाहिलं होतं. सिया, साधी, शांत, पण डोळ्यात वेगळीच खोली असलेली मुलगी. कॉलेजच्या पहिल्या दिवशी वर्गात सगळे नवीन चेहरे, नवीन गोंधळ. आरव मागच्या बकावर बसला होता. तेवढ्यात ती वर्गात आली. पांढरा ड्रेस, वेणी घातलेली केस आणि नजरेत थोडी भीती. त्या एका क्षणात आरवचं लक्ष तिच्यावर अडकलं. दिवस गेले, कॉलेज, अभ्यास, मित्र, पण आरवचं मन सियाकडेच ओढलं जात होतं. ती फार बोलकी नव्हती. नेहमी वहीत काहीतरी लिहित बसायची. एक दिवस पावसात कॉलेज सुटलं. सगळे परत निघाले. सिया मात्र थांबली होती. छत्री नव्हती. आरवने धीर धरून विचारलं, छत्रीत जाशील? ती थोडी गोंधळली, पण मान हलवली. त्या छत्रीखाली दोन माणसं चालत होती, पण धडधड एकाच हृदयाची होती. त्या दिवसापासून ओळख वाढली, मैत्री झाली. हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलत गेली. कुणीही कधी स्पष्ट सांगितलं नाही, पण नजरेत, शब्दात, शांततेत सगळं होतं. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून चहा पिणं, लायब्ररीत शेजारी बसणं आणि एकमेकांच्या हाताला हलकसं लागून जाणं, याच्यातच त्यांचं प्रेम जगत होतं. सिया साध्या घरातली मुलगी होती. वडील शेतकरी, आई गृहिणी. आरव शहरात वाढलेला, पण मनाने गावाकडचा. सियाला मोठी स्वप्न नव्हती. तिला फक्त शांत आयुष्य हवं होतं. आरव मात्र पुढे जायचं स्वप्न बघत होता. नोकरी, शहर, मोठं आयुष्य. पण त्या स्वप्नात सिया होती, हे मात्र नक्की. कॉलेज संपलं. आरव शहरात नोकरीसाठी गेला. सिया गावातच राहिली. फोन, मेसेज, व्हिडिओ कॉल. सुरुवातीला सगळं छान होतं, पण हळूहळू अंतर वाढू लागलं. आरव कामात अडकला. सियाला ते समजत होतं, पण मन मात्र एकटं पडत होतं. एक दिवस सियाच्या घरात लग्नाची चर्चा सुरू झाली. तिने नकार दिला. आई वडील समजावू लागले. मुलगी मोठी झाली. सियाने आरवला सांगितलं. तो म्हणाला, थोडा वेळ दे, मी सगळं ठरवतो. सियाने विश्वास ठेवला, कारण प्रेमावर विश्वास होता. पण वेळ निघून जात होता. आरवची नोकरी स्थिर नव्हती. घरच्याचा विरोध होता. गावची मुलगी, साधं कुटुंब, असं बोलणं सुरू झालं. आरव अडकला. एका बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला जबाबदाऱ्या. एका दिवशी सियाचं लग्न ठरलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाज नव्हता. तिने आरवला फोन केला. तो उचलू शकला नाही. तेव्हा सियाने एक मेसेज पाठवला. खूप प्रेम केलं, पण नशिबाने वेगळं केलं. आरव धावत गावात आला, पण उशीर झाला होता. सिया नवरीच्या वेशात होती. डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर शांतता. दोघांची नजर भेटली. शब्द नव्हते, फक्त एक वेदना होती, जी आयुष्यभर पुरणार होती. सिया निघून गेली. आरव तिथेच थांबला. आयुष्य पुढं गेलं, पण मन तिथेच अडकलं. त्याने दुसरं लग्न केलं नाही. कामात स्वतःला झोकून दिलं. पण प्रत्येक पावसात, प्रत्येक छत्रीत त्याला सिया आठवत राहिली. आज कित्येक वर्षांनी तो पुन्हा सावरगावात आला होता. तेच रस्ते, तेच झाड, पण सिया नव्हती. तो बस स्टॉपवर उभा राहिला. पावसाच्या सरी पडत होत्या. अचानक समोरून एक मुलगी छत्री घेऊन जात होती. क्षणभर त्याला सिया दिसली, पण लगेच वास्तव समोर आलं. काही प्रेमकथा मिळण्यासाठी नसतात, ती फक्त आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणी असतात. प्रेम संपत नाही, ते फक्त माणसापासून वेगळं होतं.
तर कशी वाटली कथा नक्की कमेंट